आपण जाणार आहोत विधान परिषदेत। आज विरोधी पक्ष नेता विधिमंडळाच्या परिसरात आपण बघतोय की ही दृश्य आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपलेला आहे। आमदार म्हणून सदस्य म्हणून त्यांचा कार्यकाळ आज संपला आणि म्हणून त्यांना निरोप दिला जातोय आणि यावेळी विधिमंडळाच्या परिसरात फोटो सेशन केले जात आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यातील इतर मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय। विधान परिषदेतील इतर सदस्यही पाठीमागे उभे आहेत आणि यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेता, मावळते विरोधी पक्षनेता असं आपण म्हणूयात, अंबादास दानवे यांना निरोप दिला जातोय। कारण आज विधान परिषदेतील सदस्य म्हणून, आमदार म्हणून त्यांचा कार्यकाळ हा संपला। आणि आता अर्थातच प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे फोटो सेशन केलं जातं। एखादा सदस्य जर निवृत्त झाला आणि त्यातही संविधानिक पदावरचा सदस्य हा निवृत्त झाला तर अशा पद्धतीने हे फोटो सेशन जे आहे ते विधिमंडळ परिसरात केलं जातं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी येऊन बसलेले, चंद्रशेखर बावनकुळे दिसत आहेत, उपसभापती नीलम गोरे आहेत, शिवाय विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, चंद्रकांत पाटील या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये विधिमंडळ परिसरामध्ये विधान परिषदेचे मावळते विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांना निरोप दिला जातोय। आणि आज निरोपाच्या भाषणामध्ये बोलत असताना अंबादास दानवेंनी मिश्किलपणे काही टोले देखील लगावलेले आहेत। त्यांनी असं म्हटलंय की काय मुख्यमंत्री असं म्हणतात की मी पुन्हा येईन आणि मी देखील पुन्हा येईन, पण मी कुठून आणि कसा येईन हे मात्र विचारू नका, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। पण आताचं हे दृश्य आपण बघतो, या फोटोमध्ये उद्धव ठाकरेंना देखील तिथे बसण्याकरता आमंत्रित करण्यात आलेलं आहे। पण यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकाकडे बघणं देखील टाळलेलं आहे। आणि शिवाय नीलम गोरेंच्या बाजूला बसण्याकरता उद्धव ठाकरेंना जागा करून देण्यात आली। सभागृहात तर त्यांनी एकमेकाला टोले लगावलेच भाषण करत असताना, पण यावेळी फोटो सेशनमध्ये सुद्धा ते एकमेकाच्या शेजारी बसलेले नाहीत। नुसतं बसणंच तर सोडा, पण त्यांनी एकमेकाकडे बघितलं देखील नाहीये। अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर। प्रणाली, फोटो सेशन तर ठीक आहे, पण पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले, पण एकमेकाकडे त्यांनी बघणं देखील टाळलंय। सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीनं शिवसेना फुटला त्यानंतरपासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं हाडाचं वैर आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि ते वैर किंवा तो असलेला राग हा उद्धव यांनी वेळोवेळी दाखवलेला आहे आणि तसाच प्रकार आज सुद्धा दिसून येतोय, जेव्हा अंबादास दानवे विरोधी पक्ष विधान परिषदेचे यांचा समारंभ, या समारंभाच्या वेळेला आपण पाहतोय की बाहेर विधान भवनाच्या पायऱ्यावर फोटो काढण्याची जी प्रथा आहे त्या फोटो काढण्याची प्रथा, आणि या प्रथेनुसार फोटो करता सगळेच जमले। यावेळी पहिले फोटो जे ते काढण्यात आले, पण यानंतर अंबादास दानवे हे उद्धव ठाकरेंना शोधत होते आणि उद्धव ठाकरे नेमके कुठेत असं म्हणून मागच्या बाजूने ते पुढे आले आणि त्यांना बसण्याकरता म्हणून जागा करून देण्याबद्दल खुद्द मुख्यमंत्री देखील उठून उभे राहिले। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या शेजारी एकनाथ शिंदे बसलेले होते। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे समोरासमोर आले, पण त्यांनी एकमेकांशी बोलणं देखील टाळलेलं आहे। आणि आता त्यानंतर या फोटो सेशन नंतर उद्धव ठाकरे जे ते इथून निघालेत। नीलम गोरेंच्या शेजारी उद्धव ठाकरे बसले होते, पण एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसणं मात्र त्यांनी टाळलंय। बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय,
पुन्हा तेच की फोटो सेशन तर ठीक आहे, पण परत एकदा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आले होते, पण त्यांनी बोलणं टाळलं. पहिली आहे विधान भवनच्या बाहेर विरोधी पक्षनेते विधान परिषदेच्या समारंभाचा कार्यक्रम होता. या फोटो सर्व मान्यवर सर्व पक्षीय मंत्र्यांना आणि फोटोशनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या खुर्चीवरती बसले होते त्याच खुर्चीच्या अगदी एक खुर्ची सोडून पक्ष प्रमुख हे देखील बसले. मात्र हे दोन्ही ते आमने सामने काहीच आहे हे सर्वांचं लक्ष वेधक ठरलं होतं. दोन्ही ते समोरासमोर आले, काहीही बोलले नाहीत. हलकीशी नजरानजर झाली आणि त्यांना पाठमोरे जे आहेत ते दृश्य महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर जेव्हा फोटो सेशनची वेळ आली तेव्हा ते विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या शेजारी येऊन बसले आहे. फोटो सेशन पूर्ण झाल्यानंतर आणि आपण पाहतो 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाणं शक्य नाही, पण तुम्हाला इथे येण्याचा स्कोप आहे. ठीक आहे, मग काय नाही आहे का ऑफर दिली आहे, तुम्ही स्वीकारता का ती त्यांना offer? माहिती नाही, तो नुसता बाकाचा नाही, प्रसंग बडा बाका आहे त्यांना म्हणा. तर या गोष्टी थोड्या खेळीमिळीने झाल्यात आणि त्या खेळीमिळीनेच घ्यायला पाहिजे. पण सर काही बदल होत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात, कारण एकनाथ शिंदे पण आज म्हणाले की मी छोटी मोठे ऑपरेशन्स करत असतो. आज आनंदराज आंबेडकर पण त्यांच्या पक्षासोबत युती झाली आहे. जाऊ दे, आता ऑपरेशनचा माझ्या एवढा अनुभव त्यांना नाही आहे, त्याच्यामुळे मी छोटी मोठी ऑपरेशन करत नसतो, मी करतो ती मोठी ऑपरेशन करतो. उद्धव साहेब, ठीक आहे, आज- मला वाटतं आज- काय विषय उद्धव साहेब, आज पहिल्यांदाच सामने आला तुम्ही दोघं. तर ज्या वेळेला सोन्याचा चमचा तोंडात घेऊन तुम्ही जन्माला आलात, ह्या वाक्यावर तुम्ही पलटवार जो केला, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? पहिला महत्त्वाचा मुद्दा असा की सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो होतो, हे माझ्या वडिलांचं आणि आजोबांचं कर्तृत्व आणि आमची परिस्थिती काय होती कशी होती त्यांना माहिती आहे. ज्यांनी त्यांना सोन्याच्या चमच्यातनं भरवलं त्या अन्नाशी प्रतारणा केली, हे पाप जनता विसरू शकणार नाही. नाही, पण आज पहिल्यांदा तुम्ही विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षात असताना भाषण केलं, त्यात सोन्याचा विरोधी- चमचा, रेस्टॉरंट, निष्ठा असे अनेक विषय निघाले, ज्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या समोर होते. त्यांना बोलण्याचा काय अधिकारच नाही, कारण मी तेच परत सांगतो की मराठी माणसाला स्वतःच्या हक्काची जी काय रोजीरोटी आहे ती मिळवून देण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं. आणि हे आयत्या ताटावरती बसलेली लोक होती, त्यांनी खाल्ल्या ताटामध्ये जे काय प्रतारणा केली, मी जास्त तो शब्द वापरत नाही, तो त्यांना लखलाभ हो, लोक त्यांना ओळखू नये. अंबादासजी दानवे यांनी सभागृहात आज दोनदा मी पुन्हा येईल हे सभागृहात त्यांनी वाक्य अगदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन मीच ते त्यांना वाक्य सांगितलं ना माझ्या भाषणात परत बोला तुम्ही म्हणा म्हणून. कारण ही कोणाची एकाची मक्तेदारी नाही, विरोधी पक्षसुद्धा आहेच. आणि त्याच्यामुळे सभागृहात येणं, जसं अनिल परब आले, त्याच्या आधी मिलिंद आला, आता मी तर बिनविरोध आलो होतो, मला वाटतं सचिन पण तसं झाले. तर ही तर जाणं येणं सुरू असतं, त्याच्यामुळे तसा काही वेगळा विषय नाही. मला असं वाटतं याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा विषय आज जी मी बातमी वाचली की नाशिकमध्ये आपल्या म्हणजे भाजपमध्ये यायला कोणताही अडथळा असू नये म्हणून ज्यांच्यावरती 15-20 दिवसापूर्वी आरोप केले गेले होते आणि आरोप केले म्हणून आम्ही काढलं, त्यांच्यावरचे आरोप मागे घेऊन त्यांना पक्षात प्रवेश दिला जातोय भाजपच्या. एवढी ही यांची नीतिमत्ता खालवले, हे फार दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. म्हणजे आता यांची राजकारणाची पातळी किती खालवले आणि कोणावरती काही आरोप करायचे, आयुष्यातनं उठवायचं, पूर्ण बदनाम करून टाकायचं. त्यांच्या पक्षात जातोय म्हटल्यानंतर आरोप मागे घ्यायचे आणि जणू काय गंगेत न्हावून त्यांना घेतलं पक्षात, अशा पद्धतीने हे राजकारण चालले, फार वाईट आहे. म्हणजे उद्या जर का दाऊद ह्या भाजपामध्ये गेला तर दाऊदवरचे पण देशद्रोहाचे गुन्हे मागे घ्यायला पाठीपुढे मागणार नाही. ह्याचं कारण आधी सलीम कुत्त्याबरोबर काय पार्टी केली म्हणून आरोप केले गेले, इक्बाल मिर्चीबरोबर व्यवहार केला गेला म्हणून आरोप केले गेले आणि त्यांनी मग ते पक्षात गेल्यानंतर ते आरोप मागे घेतले गेले. म्हणजे हे नवाब मलिक त्यांचं पण उदाहरण आहे. दाऊद बरोबर काय व्यवहार केला, काय केला, पण ते त्यांच्याबरोबर गेल्यानंतर हे धुतले गेले. भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, त्यांच्या पक्षात गेल्यानंतर हे धुतले गेले. म्हणजे यांना भ्रष्टाचारमुक्त
महाराष्ट्र नाही करायचं आहे, तर भ्रष्टाचार आरोपमुक्त असा पक्ष करायचा आहे की जे आहे त्यांच्यावरती तुमचा आरोप आम्ही पुसून टाकतो, तुम्ही आमच्या पक्षात या. हे एवढ्या पातळीवरती राजकारण गेले. अशा वेळेला आम्ही आमने सामने आलो की हे झालं का ते झालं, ह्या गोष्टी गौण आहेत. उद्धवजी, तुम्ही सामनाला जी मुलाखत दिली आहे त्याचा टीजर आलेला आहे आणि त्यात तुम्ही असं म्हणतात की राजही आपल्या सोबतच आहे. ती सामनाची मुलाखत येईल तेव्हा बघा ना. तर उद्धव ठाकरेंनी वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन उत्तरं देऊ केलेली आहेत. अगदी सभागृहात आज भाषण करत असताना आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलात, जन्माला नाही आलात, असं एकनाथ शिंदेंनी अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी बोलताना म्हटलेलं होतं, सभागृहात बोलताना म्हटलेलं होतं. त्यावरती बोलताना मात्र उद्धव ठाकरेंनी आपण जर पाहिलं तर टोला लगावलेला होता. उद्धव ठाकरेंनी यावेळी यानंतर या कार्यक्रमानंतर सभागृहाच्या बाहेर जे फोटो सेशन करण्यात आलं, सभागृहाच्या प्रांगणात जे फोटो सेशन करण्यात आलं, यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसणं, म्हणजे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसणं देखील टाळलेलं आहे. समोरासमोर आले पण नजरानजर देखील झाली नाही. एक खुर्ची सोडून नीलम गोऱ्हेंच्या बाजूला उद्धव ठाकरे या ठिकाणी बसले, पण त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसणं टाळलं. आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की अंबादास दानवे त्यांना बोलवण्यासाठी देखील आलेले होते. यामध्ये तुम्ही हवं तर माझ्या खुर्चीवरती बसा असं त्यांचा म्हणण्याचा काही एक प्रयत्न असू शकतो, किंवा एक खुर्ची त्या बाजूने वाढवण्यात आली आहे, तुम्ही तिथे बसा असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. पण क्षणभर उद्धव ठाकरे पुढे जात असताना थांबले होते. त्यांनी नमस्कार केला मुख्यमंत्र्यांना, विधानसभा अध्यक्षांना. अगदी समोरासमोर ते आले एकनाथ शिंदेंच्या, पण त्यांनी एकमेकाशी बोलणं टाळलं. नजरानजर देखील